घरात आज वेगळीच शांतता होती. वडील सरकारी नोकरीतून रिटायर झाले होते. 35 वर्षांची सेवा संपली होती. हातात पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे पैसे आले होते. संध्याकाळी चहा घेताना मुलगा त्यांच्या जवळ बसला. बाबा, एक विचारू? विचार बाळा. तुमचे जे रिटायरमेंटचे पैसे आलेत, आपण बिझनेस सुरू करूया का? मी ग्रॅज्युएट झालोय. आता नोकरीपेक्षा स्वतःचं काहीतरी करायचंय. वडील काही क्षण शांत राहिले. त्यांनी मुलाकडे बारकाईने पाहिलं. तुला बिझनेस का करायचा आहे? मोठं व्हायचंय बाबा, स्वतःचं नाव कमवायचे आणि तुमचा आधार आहेच. वडील हलकेसे हसले. बाळा, आधार आहे, पण अनुभव आहे का? मुलगा थोडा गोंधळला. म्हणजे तुम्ही पैसे देणार नाही? वडील शांतपणे म्हणाले, मी तुझ्या स्वप्नांच्या विरोधात नाही, पण मला तू मजबूत व्हावंसं वाटतं. थोडा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, एकदा एक शेतकरी होता. त्याच्या मुलाला वाटलं, मी शाळेत शिकतो, मला शेती कळते. त्याने पेरणी केली, पण हवामानाचा अंदाज, मातीची ओळख, पाण्याचं व्यवस्थापन काहीच अनुभव नव्हता आणि पिकं वाया गेली. मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता. वडील पुढे म्हणाले, अनुभव म्हणजे वेळेने दिलेला धडा. तो पुस्तकात नसतो, तो आयुष्यात मिळतो. घरात पुन्हा शांतता पसरली. तू 2 वर्ष जॉब कर. बाहेरच्या जगाचा अनुभव घे. लोकांशी व्यवहार कसा करायचा, अपयश कसं पचवायचं, टीम कशी हाताळायची, हे शिक. मुलगा मान हलवत ऐकत होता. वडील पुढे म्हणाले, आणि अजून एक अट आहे. काय बाबा? त्या 2 वर्षात तू जे पैसे स्वतःच्या कष्टाने कमवशील, तेही बिझनेसमध्ये गुंतव. मुलगा आश्चर्याने म्हणाला, माझे पैसेही? हो, कारण जे पैसे सहज मिळतात त्याची किंमत कळत नाही. पण जेव्हा स्वतःचा घाम त्या पैशात मिसळलेला असतो ना, तेव्हा प्रत्येक निर्णय जपून घेतला जातो. वडिलांचा आवाज भावूक झाला. मी आयुष्यभर कष्ट केलेत. हे पैसे माझ्या जबाबदारीचे आहेत. पण मला तुझ्यात जबाबदारीची जाणीव पाहायची आहे. घरात काही क्षण शांतता पसरली. मुलाच्या डोळ्यात हट्ट नव्हता, विचार होता. तो हळूच म्हणाला, बाबा, तुम्ही बरोबर आहात. मी 2 वर्ष जॉब करेन. माझ्या कष्टाचे पैसेही गुंतवेन. मग आपण दोघे मिळून सुरू करू. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान चमकलं. त्या दिवशी मी फक्त गुंतवणूकदार नसेन, मी 2 वर्षांनी मुलगा आता बदलला होता. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. त्याने नोकरीतून यशही पाहिलं होतं, अपयशही अनुभवलं होतं. तो वडिलांसमोर येऊन म्हणाला, बाबा, आता मला जोखीम समजते, मार्केट समजतं, आणि हे माझ्या 2 वर्षांच्या कष्टाचे पैसे. त्याने बचतीची फाईल टेबलावर ठेवली. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. आता तू तयार आहेस. दोघांनी मिळून छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवात छोटी होती, पण पाया मजबूत होता. कारण त्या व्यवसायात फक्त पैसे नव्हते, अनुभव होता, कष्टाची किंमत होती आणि बाप-लेकाचा विश्वास होता. अंतिम संदेश: स्वप्न मोठी असली तरी अनुभवाशिवाय ती अपुरी असतात. आणि जेव्हा कष्टाची कमाई त्यात मिसळते, तेव्हा यशाची पायाभरणी खऱ्या अर्थाने मजबूत होते.